नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आठवतोय का तो आपला जुना धडा, एक रविवार असा होता? चला तर मग आज आपण पुन्हा एकदा त्या जुन्या बालभारतीत, आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये आणि त्या निरागस काळात रमून जाऊया. ऐकूया हा धडा अगदी तसाच, जसं बाई वर्गात वाचून दाखवायच्या, अगदी प्रेमाने आणि हळुवारपणे. चला तर मग उघडा बरं आपलं पुस्तक. आज आपण एक खूप सुंदर धडा शिकणार आहोत. धड्याचं नाव आहे एक रविवार असा होता. ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या आईची, जिची कामं खरंच कधीच संपत नाहीत. बघूया हा गोष्टीत काय होतंय ते. बघा, ह्या धड्याची सुरुवातच किती खऱ्या वाक्याने होते. एक असं वाक्य जे आपल्या सगळ्यांच्या अगदी मनातलं आहे. आईला कधी सुट्टी नसते. आणि हे किती खरं आहे नाही का? ती ना एकसारखी कामात असते. तिला दिवाळीची सुट्टी नाही, नाताळची सुट्टी नाही, कुठलीच सुट्टी नाही. पण मग एका रविवारी मुलांनी आईसाठी एक खूप छान योजना आखली. काय केले असेल बरं मुलांनी? चला पाहूया. त्या दिवशी काय झालं माहितीये? आम्ही मुलांनी विचार केला आणि ठरवलं की आज ताईचं आई होणार. झालं. मग काय, ताईने उठायची घाई केली आणि तिच्याबरोबर सगळेच जण लवकर उठले. सकाळपासूनच कामाला लागले. आणि कामाची वाटणी सुद्धा कशी छान केलीये बघा. ताईने घर आणि अंगण स्वच्छ केलं, सुंदर सडा रांगोळी काढली. दादा लगेच बाजारात जाऊन भाजी घेऊन आला. मग ताईने भाजी निवडली आणि दादाने ती छान धुवून दिली. कोणी डाळ तांदूळ काढले, तर कोणी चपात्यांसाठी पीठ मळून दिलं. अशी सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली. आणि मग खरी गंमत सुरू झाली, स्वयंपाकाची. सगळे छोटे छोटे हात कामाला लागले. सगळ्यांनी मिळून ठरवलं की आज आपणच स्वयंपाक करायचा. ताई तर जणू काही मोठी आईच झाली होती. अगदी त्याच थाटात ती पोळ्या लाटू लागली. सगळेजण तिला मदत करत होते आणि बघता बघता स्वयंपाक तयारही झाला. पण अरे रे, पोळ्या करताना ना तव्यावर ताईचं बोट थोडंसं भाजलं. पण घाबरू नका हां, सगळ्यांनी मिळून तिच्या बोटावर फुंकर घातली आणि लगेच बरं वाटलं तिला. स्वयंपाक तर झाला होता तयार. आता वेळ होती त्या सगळ्यांनी मिळून केलेल्या आनंदाच्या जेवणाची. मग सगळ्या मुलांनी भराभर पानं वाढली आणि बाबांना जेवायला बोलावलं. बाबा आले आणि मुलांनी केलेला स्वयंपाक बघून मोठ्या कौतुकानं पाटावर येऊन बसले. मग सगळेजण हळूच आईकडे गेले. आणि आईने काय केलं माहितीये? तिनं सगळ्यांना आपल्या जवळ घेतलं. काहीच बोलली नाही, फक्त प्रेमानं कुरवाळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मग ती उठली आणि सगळ्यांसोबत पंक्तीला येऊन बसली. आणि अशा प्रकारे मुलांच्या या प्रेमामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आईला त्या दिवशी खऱ्या अर्थाने सुट्टी मिळाली. पण ताई मात्र थोडी घाबरली होती हां. तिने हळूच सगळ्यांच्या कानात सांगितलं की भाजी थोडी कच्ची राहिलीये, पोळी थोडी करपलीये आणि भाताची तर चक्क खीरच झालीये. जेवण असं थोडं कच्चं पक्क झालं होतं, पण गंमत माहितीये काय? तरीही सगळेजण खूप आनंदाने जेवले. कारण त्या जेवणामध्ये ना चवीपेक्षा मुलांचं प्रेम जास्त होतं. आणि म्हणूनच त्या एका दिवशी आईला खऱ्या अर्थाने सुट्टी मिळाली होती. तर हा धडा आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवतो की आईला मदत करणं म्हणजे तिच्यावरचं प्रेम व्यक्त करणं. मग आता तुम्ही सांगा पाहू, हा धडा शिकल्यानंतर तुम्ही कधी आईला अशी मदत केली आहे का? आणि कोणत्या कामात केली हे आम्हाला नक्की सांगा.